मुंबईत शिवसेनेची किती किंमत राहिली आहे हा झेंडा दर्शवतोय. एवढ्या बीजेपीच्या झेंड्यांच्या गर्दीत मान डोकावू पाहतोय. तर आज आहे शपथविधी. फडणवीस साहेब जसं बोलले होते तसे ते परत आले. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. मी जॉबला जाण्यासाठी जसं चर्चगेट स्टेशनच्या बाहेर पाऊल ठेवलं, सगळीकडे फक्त बीजेपी आणि बीजेपीचे झेंडे. सरकार तिघांचं आलं, मग झेंडे फक्त बीजेपीचेच जास्त. त्यावरून समजून घेतलं की शिवसेनेचं स्थान आता इतकंच राहिलंय. बॅनरवर शिंदेसाहेब दिसले तेव्हा थोडं का होईना बरं वाटलं. पुढचं चित्र मराठी माणसाला नक्की दुःखी करेल आणि काही लोकांचं रक्तही सळसळेल. झेंडे सगळीकडे पोहोचले, शपथविधीसाठी मुंबई सजली, पण बाळासाहेबांच्या स्मारक तुम्ही स्वतःच बघू शकता. मला स्वतःला खूप वाईट वाटलं. मुंबईवर जिथपर्यंत शिवसेना सत्ता चालवते तोपर्यंत मुंबई मराठी माणसाची मुंबई वाटते. तो शिवसेनेचा कुठलाही गटका असेना, पण हे सगळं चित्र बघून आपली मुंबई आपण गमवतोय असंच वाटते. राजसाहेबांच्या भाषणात एक लाईन होती, माणूस म्हणून एकत्र या. ते आठवलं आणि तुम्ही भाऊ म्हणून एकत्र का नाही येऊ शकत असा मनात प्रश्न आला. फडणवीस साहेब जरा दिल्लीत शिफारिश करा, शिक्षणावरचा 18% टॅक्स बंद करा. पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया सोडून राजकारणी लोकांनी बटेंगे तो कटेंगेपर्यंत कधी आणलं समजलंच नाही.